आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने वांग्याची भाजी करणार आहोत। वांगे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे, मोहरी, लाल तिखट, हळद, शेंगदाणे आणि मीठ घेतलेले आहे आणि लसूण घेतलेला आहे। शेंगदाणे, थोडीशी हळद, लाल तिखट आणि लसूण टाकून वाटून घ्यायचं आबडधोबड। मसाला वाटून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकले, थोडीशी कोथिंबीर अजून थोडीशी टाकली। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तुम्हाला आवडत नसेल तर वापरू पण नका। हा मसाला तयार झालेला आहे। हे वांगे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे असे कापून घ्यायचे आणि असे चेक करायचे। हे असे करून सगळे वांगे कापून घ्यायचे। वांगे सगळे कापून घेतलेले आहेत। याच्यात आता मसाला भरून घेऊया। याच्यात चांगला दाबू मसाला भरायचा असा। वांगे भरून झालेले आहेत। कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घेतले। तुम्हाला जर जास्त आवडत असेल तेल तर जास्त पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। मोहरी टाकली, मोहरी तडतडली की जिरे टाकायचे। वाटताना हळद आपण कमी टाकलेली, त्याच्यामुळे थोडीशी हळद टाकून घ्यायची। कढीपत्ता, त्यातलेच वांगे टाकून घ्यायचे। वांगे टाकले, आता असं छान हलवून घ्यायचं। असं सगळे असे परतले पाहिजे। 2 मिनिटासाठी असे हलवत राहायचे। दोन मिनिटं झालेले तर याच्यात थोडंसं पण टाकायचं। तुम्हाला जर जास्त रस्सा पाहिजे नसेल तुम्ही जास्त टाकू शकता। आणि गॅस कमी केलेला आहे। 2 मिनिटं झाकण ठेवायचं। झाकण खोलून पाहायचं, असं चेक करायचं वांग शिजलेलं आहे। याच्यात परत थोडासा राहिलेला मसाला आहे ना, तो टाकून घ्यायचा, शेंगदाण्याचं कुटून ते। हा पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। घट्ट पाहिजे की पातळ पाहिजे। आपले वांग्याची भाजी तयार झालेली आहे। मी ही वांग्याची भाजी साधी आणि सोप्या पद्धतीने बनवली आहे। तुम्ही नक्की करून पहा। आवडल्यास शेअर, लाईक करायला विसरू नका।